तर महत्त्वाची घडामोड आजची ती म्हणजे राष्ट्रवादीचा वर्धापन दिन. दोन्ही राष्ट्रवादींचा वर्धापन दिन. पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन या निमित्ताने होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडणार आहे. तर बालेवाडीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार आपापल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर आज दोन्ही राष्ट्रवादींचा वर्धापन दिन आहे. पुण्यात या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे पुण्यात वर्धापन दिन होत आहेत. अत्यंत जय्यत तयारी आहे. उलट याचा आम्हाला आनंद आहे की मागच्या 26 वर्षाच्या पार्टीच्या प्रवासात किंवा 26 वर्षाच्या पूर्तीमध्ये कुठेही पुण्याला बहुमान मिळालेला नव्हता. पण या 26 वर्षामध्ये पहिल्यांदाच पुणे शहराला राष्ट्रवादीचा हा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्याचा मान मिळालेला आहे. तर खूप जय्यत तयारी केलेली आहे. हा पार्टीच्या कार्यकर्त्यांना येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक, त्याचबरोबर उद्याचं राज्यातलं देशाचं आमचं अस्तित्व या संदर्भातला एकूणच योग्य तो संदेश देणारा ठरेल याबाबतीत माझ्या मनात शंका आहे. हे असं आहे की वर्धापन दिन किती होत आहेत याला महत्त्व नाही. 10 जून 1999ला राष्ट्रवादी नावाचं बाळाला जन्म हा शरद पवार साहेबांनी दिला. हे संबंध महाराष्ट्र नाही तर देशाला माहिती आहे. आणि त्या जन्मदात्याच्या सोबत 26 वर्ष आज राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण करते. ते पवारसाहेब जन्मदाते आणि त्यांच्या सोबत आम्ही आहोत. आणि 26वा वर्धापन हा राष्ट्रवादीचा पवारसाहेबाच्या राष्ट्रवादीचा. महाराष्ट्रातल्या लोकांनी 72 लाख मतं हे शरद पवार साहेबाला देऊन दाखवलेत ना. पवारसाहेबाच्या सोबत लोक किती आहेत. 8 खासदार निवडून पवारसाहेबाचे आलेत. त्यामुळं पवारसाहेबाला शक्ती प्रदर्शन काही वेगळं करायची गरज नाही. 60 वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत आणि पवारसाहेबाची ताकद काय आहे हे देशातल्या चांगल्या चांगल्या नेत्यांना माहिती आहे. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी.